रानातले शेवगाई गवारीची मैत्रिणींनो, रानातलंच पाऊट आहे. मावशी रानात गेली त्यावेळेस मावशीने आणलेला भेंडी, कांद, हो का, मिरच्या खायला दिले मावशीने. आता नीट केलं. आता वाजलं तर रात्रीच्या 9:45. हे सगळं नीट केलं. तुमच्या ऑर्डर घेत फोन घेत टाळा आलाय आता लय. ही चटणी आणली होती खायला मी, चपाती बरं, भाजी संपली होती म्हणून मग अशी भूक लागलेली मला. ही तिखटच लागत नाही मैत्रिणीनं कसलीच. फक्त घेताना मला सांगायचं की अक्का मला कमी तिखटाची दी. 2 आहे ते. आयो चला दाखवते किती वाजले ते ना. आता जीव जायची बारी झाली माझी. सरळ चला ये नाही मला. पतीला म्हणलं मोदक केलेत म्हणल्यावर काय नको करू आता. भाकर मोदक खाल्लेत ना. एवढं राहिलं त्याचं अजून. भेंडी सकाळच्याला भिजाय घालून ठेवली मी. आता ती काढून ठेवायची आहे. म्हणजे ही धुवून आज पहिला नंबर आला काय माझ्या बाळाचा. काय गणेशला आधी भेंडी करायची म्हणून भेंडी आता धुवून ठेवायची तिला. आता होय बाळा, दुसरा नंबर आला. हा नाही चला किती वाजल्यात धावते तुम्हाला. दरवाजे ऑर्डर बाळा. हे अजून आलं नाही तर तिकडं 10 वाजलेत. आमच्या इथल्या माणसांची एक झोप झालेली असते तरी आम्ही ना आमचं कामच चाललेलं असतं. आणि मला कपड्यांच्या गाड्या घालाय व्हाय नाही. मला 2-4 दिवस झालं 2च ब्लाऊजची गडी घातली होती मी. हो का असंच टाकलंय ही कपडे आणून. बेड वाट बघतोय माझा. आज भेंडी करायची चालली. आमचं तयार संपलं मैत्रिणींना. चला प्लॅनमध्ये आलीच घेऊन पते मी. इथं ही संपलंय ते ड्रम मोकळाय. चला काय पेढे सुरू केलेले आहेत आपल्या मावशीने का. आज पेढे बनवले. पेढे पाहिजे असेल तर मोबाईल नंबर सांग. 70-20-18-46-21. कोण आहे ती. कविता मावशी. कोणाची. आपली मावशी. अगो बाय. इकडं आमच्या कविताचं मोदक चाललं तर इथं. गणा कविताचं व्हिडिओ बघतोय. देव बाप्पा आमच्या इथं बसलेत छानपैकी असे मस्तपैकी. मोटर चालू झाली काय. अगो बाय 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 पाठीमागचं चालू. जाऊ दे. इथं मनी प्लॅन्टला थोडं पाणी जातं. पैशाच्या झाडाला माझ्या इथं पोपईला ह्याला. काय देव पुंजल्यावाने ते साऱ्या रानात राहडा पुरं. चप्पल माझी पार लंबुळीची संबुळी करून टाकली. कुठे शेल लागलाय. सकाळ सकाळ नाणी चाल. तिला हिरवं काहीतरी लागले. ती हिरवी नका की हे करून नाही. काय काय पोट्यातच हिरवं आहे का मैत्रिणींनो. इकडं नाणीच्या खरका फोडायला चालल्या. तर एक ताईसाहेब म्हणले अक्का तू म्हणली होती की ग 2-2 किलोनीच आणतो पोत्यातल्या खरका. आवं ती 3 महिने नाही आणून जमत ताईसाहेब. आता ही आमची पुढच्या 15 दिवसाची तयारी चालली आहे. उली 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 फोडून कशाला होता नाणी. नवरत्नासाठी. नवरत्नाला लाडू लागतात. इकडं खजूर आणले. खजूर कसली असते ती पण दाखवते. ही लय गुबगुबीत खजूर असते आणि लगेच सोलती. हा लय मऊ आहे लगेच सोलती. मग ती बघा कसली आहे. आणि तेलाचा ड्रम कुठे ठेवला आमचा काय हो ताईला साप दिसला काय. असून त्या मैत्रिणीनं लाडू करायचं तर इथं खजुरीचं. म्हणजे खजूर कसवाला लावली खरंच लाडू करायच्यात इथं. ती ही कुठे गेला ड्रम. ड्रायव्हर मध्ये ऍड्रेस ठेवलेत ना. ऍड्रेस दिसला का नानी. हा हाय. तुम्ही म्हणता खजूर सकाळ सकाळ खरंच का. तर हो का खजूर ड्रायफ्रूट लाडू नाहीतच आता सुनीता ताईंचं. ताईसाहेब आता खजूर सोलायची चालली. ही पोस्टातलं पार्सल आहे. आता अजून पॅक करायचंय. हा आणि आम्ही ना मैत्रिणींनो आता 2 ड्रम 3 झालं काय नानी. नाही ही मोकळा झालाय. ह्यात आहे ते सूर्यफूलच आणतो आम्ही. पण गावात आणलं तर मग जेमिनीच नाही मिळत. आणि बारामतीहून आणलं तर जेमिनीच मिळतं. हो का हा पण अजून फोडलेलाच नाही. हा सूर्यफूल जेमिनी.
आणि हा स्टार जेमिनी. म्हणजे मसाल्यासाठी आम्ही हेच तेल वापरतो. आणि हे सौद्याचं सामान सगळं काढून ठेवलंय. किती किती शिल्लक राहिले बघायसाठी. बघा हे सामान असतं. ह्यातमध्ये ही कसुरी मेथी, ही दालचिनी असती, ही मेथी असती, ही शहाजिरी असती, ही लवंग असती, सॉरी मिरी असती, ही त्रिफळा असती आणि ही बी काढलेली त्रिफळा असती. इकडं मोहरी असती, ही जंबोची लवंग आहे दिसते का. इकडं बडीशेप आहे, इकडं जायफळ आहे, तिथं जिरी आहे, तिथं तेल आहे, खोबरं सगळं संपलंय, धन तिकडं येतं, ही काश्मीरी मिरची आहे आणि त्याच्या मिरची आम्ही कुठून ठेवलेली आहे. इकडं हळकुंड येतं आणि ह्यात अजून सौद्याचं सामानच आहे. ह्याच्यात पण तमालपत्र वगैरे त्यातमध्ये खारका येतं. तिकडं हिंग वगैरे इकडं असतं इकडं. आणि नाकेश वगैरे ही गुलाब पाकळी थोडीशी राहिली, आता मागवली आहे, येईन. चला अजून बरंचसं सामान आहे दुसऱ्या गुणीत असं. ही खालच्या गुणीतलं काढलं होतं मी. ह्याच्यात बी आहे सामान अजून सौद्याचंच. दिसते का. तुम्ही म्हणता खरंच आहे का का, तर होय यावं दाखवते. आता दाखवते म्हणल्यावरती. ही दगडफूल, ही रामपत्री, जावेंत्री अजून आहे. आता सगळे सामानच दिसाना नाही, दिसाना जाऊ दे. तिकडं भेंडी भाजी जळून जाईल. सूर्यफूल तेलाचा कलर असला असतो. मग जेमिनीचं घ्या, स्टारचं घ्या, नाही तर कुठलं घ्या. असलं चकाचक असत. बारामतीतलं मसाला हळद पैसे घेणे 200 रुपये अर्धा किलोचं. हळद कशी किलो तुम्ही विचारताना 400 रुपये पैसे आले आहेत. तिथं बघा पैसे घेणे 400 रुपये अर्धा किलो मसाल्याचं. आणि ही बरणी कशाला चालवली दाजीने काय माहिती बाया. धर नीट नी पाडची नाही तर. ए पोरा होकता ते इकडे तर कुठे गेलता. दोघांची हुकामुख तात्याची त्याची हुकामुख होतीये. पाडा नाही तो परत स्वयंपाक करायला लावीन मला. खजूर दाखवते की मैत्रिणींना. ही खजूर आहे एकदम नाक्षर आहे. हा काय जुळी बांधतो का अजून काय करतो. इथं ताईंनी मिरची पावडर भरली आहे. तिकडं नानींचं चाललंय सौद्यात सामान भाजायचं. आणि मी काय केलं तुम्ही म्हणता तर नानी मी काय केलं व म्हणजे साफसफाई केली सगळी बाहेर. मग ते सगळं केलं तर ताईंनी ही भरून ठेवलं. नानींनी तोपर्यंत खारका बिरका फोडून ती बारीक करून आणला. आता ती सौद्यात सामान भाजतात त्या ताईंला तर राहिलेली मिरची पावडर दुमलाय लावली आहे. आणि